आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. नमस्ते. नाही भुजबळ साहेब, काय झालं, ज्यावेळी ह्या निवडणुका लागल्या त्यावेळेस शरद पवार साहेबांचा तुतारी आणि अजितदादा गटाची घड्याळ हे पक्ष वेगळे होते. त्यावेळेस काय असं दोघांनी एकत्र यायचं, एकत्र लढायचं असं काही चिन्ह नव्हतं काही. मग त्यावेळेस त्या पक्षाने त्यांच्या उमेदवारांना लढण्यासाठी तयारी करायला लावली. त्यावेळेस अतुल शेटने मला सगळ्या लोकांबरोबर चर्चा केली, भागामध्ये सगळ्याचा अंदाज घेतला आणि एक पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून जरी मी सर्वसाधारण असलो तरी एक कार्यकर्त्याला ताकद द्यायची. त्या दृष्टीने आमची काही मिटिंग झाली. त्या मिटिंगमधून मला तुम्ही माझ्या मिसेसला सुप्रिया आवटी यांना उमेदवारी पुढं दृष्टीने लढण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि त्या दृष्टीने तयारी करायला सांगितली आणि मी तयारी चालू केली. पद्धतनंतर काय झालं, अमोल कोल्हे साहेब, अजितदादा आणि अतुल शेट यांची पुण्याला मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये यांचं असं ठरलं का महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर असं ठरलं का घड्याळ आणि तुतारी एकत्र आली तर आपल्याला कुठंतरी फायदा होईल. कारण विधानसभेला आपण पाहिले दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यामुळं दोन्ही पक्षाचे मिळून 1,38,000 वोटिंग आणि उमेदवार निवडून आला एक दुसरा जे आमदार आहेत आता ते 72,000 मतावरती, म्हणजे निम्म्याने फरक. आणि हा फरक आणि हा फटका परत जिल्हा परिषदला बसू नये, कारण जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. कार्यकर्ता जरी तर खचला तर तो पुढे उभा राहत नाही. या दृष्टीने त्याने निर्णय घेतला की दोन्ही पक्ष एकत्र करू आणि सगळ्यांनी घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवायची. तर शेळके हे गेली 8 वर्ष या गटामध्ये काम करतायत. या गटामध्ये विधानसभेला तुतारीला मोठ्या प्रमाणात लीड होतं आणि त्या पद्धतीने त्यांचा दावा ह्या उमेदवारीविरोधी होता. मग पक्षाने एकत्र निर्णय घेतल्यानंतर मला त्या ठिकाणी अतुल शेटने सांगितलं का आपण या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. मी पक्षाला घड्याळाला मानणारा माणूस आहे. मी त्या ठिकाणी निर्णय मान्य केला आणि शेळके सरांना उमेदवारी, स्नेहलताईंना उमेदवारी दिल्यानंतर मी त्यांच्याबरोबर पक्षाचं काम पहिल्या दिवसापासून चालू केलं. ते आज तागायत माझं चालू आहे. आत्ता अजितदादा पवारांचं निधन झालं आणि इथं शोकसभा होती. त्या शोकसभेत जरा तुम्ही बाजूला होते. नक्की तुमची नाराजी समजली नाही काय? नाही भुजबळ साहेब, काय मी अजितदादाच्या एवढ्या जवळ गेलो होतो का ज्यावेळेस माझी मुलाखत दादाने घेतली तर माझ्या मिसेसचं नाव अजितदादाने स्वतःच्या हाताने लिहिलं होतं. अजितदादाने माझ्या हातातलं हे जे आहे हिच्याविषयी मला सगळं विचारलं, माझ्याशी बोलले. म्हटले आता काय सुप्रियाला उमेदवारी मिळाली तुला, आता त्यामुळे तू हे सगळं केलं का बांधलं का, आता तुला काम करावं लागेल. हे सगळे दादा माझ्याशी बोलले. ते व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत. त्यानंतर दादांच्या मी बंगल्यावरती जायचो मुंबईला, तर दादा आवर्जून 3-3 तास बंगल्यावरती असल्यानंतर तू जेवला का, तू नाश्ता काय केला, हे सगळे विचारायचे. नंतर शेळके सरांना आम्ही ऑक्टोबरमध्ये गेलो होतो तेव्हा दादांच्या आमची सगळ्याची मिटिंग झाली होती. तिथं दादाने आम्हाला जवळजवळ 30-40 मिनिटं वेळ दिला, माझ्याशी आमच्याशी चर्चा केली. दादा हा कामाचा माणूस. दादा गेला, मी अजूनही मानत नाही का अजितदादा आपल्यातून गेलेला आहे. मी असा समजतो का दादा इथं कुठेतरी आहे, तो आपल्याला दिसत नाही पण तो आपल्यामध्ये आहे. मी आत्तापर्यंत मी ठरवलेलं आहे की मी दादाला माझ्या दादाच्या नावापुढं स्वर्गीय हा शब्द आयुष्यात कधी लावणार नाही. अजितदादाला अजितदादा म्हणूनच संबोधणार आणि दादाच्या पुढं आणि दादाच्या फोटोला मी माझ्या हाताने कधी हार आयुष्यात घालणार नाही. कारण दादा आहे, जिवंत आहेत, याच्यावरती माझा विश्वास आहे आणि मी दादाला मानणारा कार्यकर्ता आहे. दादा गेले हे मला सांगणं बोलणं हे माझ्या होटातून निघलंच नसतं. त्यामुळे त्या दिवशी मी ते बोलायचं टाळलं, कारण मला माझ्या भावना. तुम्ही दुःखात होते म्हणून बोलण्याचं टाळलं का पत्नीची उमेदवारी नाकारली म्हणून तुम्ही बाजूला होते? नाही. पत्नीच्या उमेदवारीचा आणि याचा काही संबंध नाही. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. मला माहीत होतं का या ठिकाणी स्नेहलताई शेळके यांचं पारडं जड आहे. आम्ही तिघे जरी तिथं जरी वेगवेगळे लढले असते तरी शेळके सरांचं पारडं जड होतं. त्यांना विनिंगचे चान्सेस जास्त होते हे मला माहीत होतं. पण ज्यावेळेस पक्षाला गरज पडते, पक्षाला ज्यावेळेस उमेदवार लागतो, मोठ्या गावातला उमेदवार पाहिजे, त्यावेळेस मी जिंकेल का हरेल याचा विचार न करता मी मैदानात उतरायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मी तयार झालो. आणि त्यानंतर पक्षाचा निर्णय आल्यानंतर मी थांबलोसुद्धा. जय पराजय हे काय मला माहीत नाही. मला पक्षाने सांगितलं तुला लढायचं आहे तर मी तयारी केली, थांबायचं तर मी थांबलो. पण या ठिकाणी मी या मतावरती ठाम होतो का या गटामध्ये अजित पवार, शरद पवार गटाचा विचाराचा उमेदवार निवडून आला पाहिजे. कारण ह्या तालुक्यावरती, ह्या राजुरी गावावरती शरद पवार साहेबांचे, अजित पवार साहेबांचे प्रचंड असे उपकार आहेत
आणि त्या उपकाराची जाणीव आम्हा सगळ्या लोकांना आहे. हे तुम्ही आत्ताच्या या निवडणुकीत प्रामाणिकपणाने काम करणार? प्रचंड प्रामाणिकपणे काम करणार. तर भुजबळ साहेब तुम्ही नक्की कोणाचं? मी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी घड्याळाचं काम करणार. घड्याळाचे उमेदवार स्नेहलताई वल्लभ शेळके यांचं मी प्रामाणिकपणे काम करणार. असं बोललं जाते का समोरचा जो उमेदवार आहे तो तुमचा मित्र आहे? काय सांग? नाही आता ते मित्र त्याला होता किंवा तो मित्र म्हणून माझ्याकडे आला होता का काहीतरी साध्य करायचं म्हणून आला होता ते त्याचं त्याला माहिती. मी मित्र म्हणत होतो, पण आज माझा मैत्रीवरती असा काय खूप असा काही विश्वास राहिला नाही. कारण बरेच काही असे मित्र आहेत ते फायद्यासाठी आपल्याकडे येतात, त्यांचा फायदा झाला का निघून जातात. मग आपल्याला कळतं का ते मित्र नव्हते, ते आपल्याकडे काहीतरी लाभापोटी आले होते. ते तुमच्याकडे कशा मैत्रिणी आले, काय लाभ घेतला? नाही ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. ते पांडुरंग पवार साहेब आमच्याबरोबर फिरायचे. त्यानंतर त्यांनी एकत्रित 2019 साली अतुल शेठचं ज्यावेळेस मी काम केलं त्यावेळेस ते माझ्याबरोबर काम करत होते. ते अतुल शेठबरोबर आमच्याबरोबर फिरायचे, ते पक्षाचं काम करायचे. ह्या पक्षकाराचं ज्यावेळेस उद्घाटन झालं त्या उद्घाटनाला ते उपस्थित होते. त्याचे सगळे फोटो सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ते पक्षाचे निवेदन करायचे, पक्षाबरोबर भाषणं करायची, ते सगळं पक्षाचं काम करायचे. पण त्यांना काय होतं, त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन होते. म्हणजे मी ते कालही सांगितले एका ठिकाणी, तर तो माणूस डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन घेऊन येतो. तसा तो विनाकारण कोणाच्या बरोबर जात नाही, कोणाबरोबर उभा राहत नाही, कोणाला मदत करीत नाही. त्याच्या डोक्यामध्ये व्यावसायिक प्लॅन होते. त्याला प्रचंड मोठं होण्याची अपेक्षा आहे, तर त्याला ते झालंही पाहिजे प्रत्येकाने मोठं. मला त्यामध्ये दुमत नाही, मला पण मोठं व्हायचं आहे ना. पण माझी एक नीतिमत्ता आहे का मोठं होताना किती लोकांच्या मुडक्यावर पाय द्यायचं, किती लोकांना फसवायचं, किती लोकांचा आपण वापर करून घ्यायचा. यातून मी ते मानतो आणि त्या दृष्टीने ते आलं होते माझ्याजवळ. त्यांना आम्ही मदत पण केली, व्यवसायात केली, सगळीकडे केली. त्यांचं काम झालं, ते आम्हाला सोडून गेले. ते सोडून गेले का बाजूला गेले? आता त्यांचं एकदा काम झालं, त्यांना आमच्याकडून जे अपेक्षित होतं, ज्या गोष्टी पाहिजे होत्या, आमदार अतुल शेठ होते, त्यांच्या काही ताकद पाहिजे होती ती मिळाली, त्यांचं काम झालं, ते बाजूला गेले. अतुल शेटने अशी कोणती ताकद दिली त्यांना? आता आहे ना, भुजबळ साहेब हे सगळ्यांना माहिती. त्यांची आज मी व्यवसाय होते, आपल्याला काय जायचं नाही त्याचा उल्लेख पण मी करत नाही, पण त्यांना व्यवसायामध्ये जी ताकद लागत होती, पुढे एनुसे लागत होत्या, पुढं काय त्याला परमिशन्स लागत होत्या, त्या सगळ्या अतुल शेठच्या नावाखाली मी मिळवून दिल्यात. हे माझ्या सगळ्या मित्रांना गावाला माहीत आहे. त्यांना काही ग्रामपंचायत स्वतःची ग्रामपंचायत ठराव देत नव्हती. मी त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीच्या लोकांबरोबर बसलो, त्यांना समजून सांगितलं. त्याच्यानंतर BDO साहेबांकडं मी गेलो, अतुल शेठच्या गाडीमध्ये बसलो, BDO साहेबांना मी सांगितलं. मी BDO साहेबांकडे गेलो. कोरोना काळामध्ये ग्रामसभा घ्यायला लावल्या. त्याच्यानंतर आम्ही सगळं प्लॅनिंग केलं. या सगळ्या गोष्टी तुमच्या काय फॉरेस्टच्या परमिशन्स असतील, तुमच्या काय बाकीच्या परमिशन्स असतील, सगळ्या मी मिळून दिल्या अतुल शेठच्या विचाराने. या सगळ्या गोष्टी आम्ही केल्यात आणि अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगायचो. मी गेल्यानंतर अधिकाऱ्यांना वाटायचं की अतुल शेठचा माणूस आहे मी, म्हणजे मी ते मला ऐकायचं माझं, किंवा शेठे मदत करायची. यातून सगळं केलं. त्यांचा व्यवसाय उभा राहिला, सगळं झाल्यानंतर कसं असतं, माणसाला पुढची अपेक्षा असते. त्यांना परत पुढं काही कामही करायची होती. आता एकाच वेळेस तुम्हाला एवढे द्यायचं, परत तुम्हाला त्या गोष्टीला लागणारा शासकीय निधी द्यायचा, तुमच्या त्या ठिकाणी मग बाकीच्या सगळ्या वीज कनेक्शन बाकीच्या गोष्टी द्यायच्या, सगळं आम्हीच करायचं. परत तुम्हाला मोठं व्हायचं तर बाकीचे लोक सांभाळले पाहिजेत ना. तुम्हाला ते देऊन परत तुम्हाला बाकीची सगळी कामच तुम्हाला पाहिजे, सगळं पाहिजे. महत्त्वाकांक्षा मोठी असते माणसाची आणि अति महत्त्वाकांक्षी माणूस हा कधीच कोणाचा नसतो. त्या दृष्टिकोनातून त्याने मग अतुल शेठ गेले, त्याने अतुल शेठ झाले असं म्हणताय, परंतु त्यांनी तर कोणत्याही पदावर नसताना आणि पठार भागाला पाणी दिलं, दुष्काळाच्या वेळेला जनावरांसाठी चारा दिला, प्लस त्यांनी अनेक ठिकाणी वाड्यावस्त्यांवर रस्ते बनवलेत स्वनिधीतून. हे काय? आता पहिलं तर मला स्वनिधी या विषयावर शब्दावर माझा भरोसाच नाही. स्वनिधीतून कामं केली आणि नंतर त्याच्यावरती तर मला पैसे टाकलेले दिसलेत. त्या लोकांना वाटलं स्वनिधीतून कामं झाली, पण स्वनिधीच्या रस्त्यांना सुद्धा नंतर 10 लाख रुपये निधी पडलेला आहे. तुम्ही स्वतः पाहिला आहे. त्यामुळे स्वनिधी हा विषय सगळा खोटा आहे. लोकांना येडं बनवायची मशीन आहे, बाकी काही नाही. आणि तुम्ही म्हणत असाल जर पठारावरती पाणी वाटलं, लक्षात घ्या, पाणी वाटलं तर त्याचा हेतू होता त्याच्या मागे. वाटलं ना, चांगलं काम केलं. त्या ठिकाणी राजू शेठ आहे राहण्याची तिथे कार्यकर्ते आहेत, अतुल शेठने तिथं काम केलं. या लोकांनी पाणी वाटलं ना, पण त्यांनी पाणी वाटलं असं म्हणून त्या लोकांना आता ते प्रेशरमध्ये तर आणत नाहीत. समजा एखाद्या गरीब गरजवंत माणसाला तो रस्त्याने चालला आहे किंवा तो अडचणीत आहे, त्या लोकांना तुम्ही पाणी दिलं, त्याला जेवायला घातलं, त्याची तुम्ही नड वागवली आणि नंतर तुम्ही त्याला 1 वर्षाने 2 वर्षाने जाऊन बोलणार तुला मी पाणी दिलं होतं, तू हे केलं होतं. म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये हेतू होता. तू लोकांना काय प्रामाणिकपणे आतून मदत केलेलं नाही. तुला पुढं काहीतरी मिळवायचं होतं म्हणून तू फिरत होता. तू काही वेगळं काय केलेलं नाही त्याच्यामध्ये.
तुम्ही असे आरोप करताय, पण ते राजकीय रोषातून प्रेरित झाल्यासारखे आरोप आहेत. पंकज भाऊ तर फार सौम्य भाषेने आणि एकदम गोड बोलून इतका प्रचंड गोड बोलणार माणूस का शुगर म्हणतो ना आपण का साखर खाल्ल्यानंतर आपल्याला कालांतराने कळते आपल्याला डायबिटीज झाली, त्यातला हा प्रकार आहे. हा माणूस इतका गोड बोलतो. जर तुमच्याकडे काही काम निघलं तर तुम्हाला इतका गोड बोलणार का तुम्हाला नंतर असं वाटतं ईश्वरासारखा माणूस नाही. तुमचं काम झालं का तुम्हाला कधी बायपास देईल हे तुम्हालाही कळणार नाही. तो गोड बोलून सगळ्यांशी गोड बोलणार, सगळ्यांना हात जोडणार, सगळ्यांचं काम सगळ्यांना गोड गोड बोलणार. बरं, हा इव्हेंटचा माणूस आहे. इव्हेंटचा माणूस का म्हणतोय, आम्ही जसं राजुरीच्या चौकामध्ये उभा राहतो, आम्ही धंदा करतो ना, आम्ही समाजात काम करतो ना, आम्ही इलेक्शन लढतो ना, आम्ही ज्यावेळेस गावात चौकात गाडी लावतो, उभा राहतो, 4 लोकांमध्ये जातो, हॉटेलमध्ये बसतो, इकडं बसतो तिकडं बसतो, आमच्या गावातल्या लोकांना विचारा हा महिना तुम्हाला चौकात दिसतो का? मग असतो कुठं? बरं, हा महिना चौकात दिसत नाही, मग हा समाजात नाही, माणसात नाही, हा फक्त मीडियावरती दिसतो तुम्हाला. इव्हेंटचा माणूस कसा असतो माहिती आहे का? तो जर जास्त पब्लिकमध्ये बसला तर तो एक्सपोज होतो. मग जास्त पब्लिकमध्ये बसायचं नाही. मग बसलो तर मग आपण जनतेला आपलं रूप कळेल. तुम्हाला हा माणूस एकदा भेटला, तिसऱ्यांदा तुम्हाला याचं खरं रूप कळेल. त्याच्यामुळे तो जास्त लोकांमध्ये जात नाही. तो जातो कधी, एखादा असा प्रोग्राम असेल, वरात असेल, मग वरातीला जायचं, मग तिथं 2-3 जण आपल्या तयार ठेवायचे, मग तिथं खांद्या घेऊन नाचायचं. तुम्ही नाचा, मला त्याबद्दल म्हणायचं नाही, आम्ही वरातीला जातच नाही. पण तू जातून करतून परत त्याचं राजकारण करायचं, तुम्ही बाकीच्या गोष्टी करायच्या आणि म्हणायचं मी समाजामध्ये चांगलं काम करतो. कुठलंही काम चांगलं करीत नाही. हा माणूस स्वतःच्या फायद्याशिवाय समाजासाठी काही करत नाही. आता यांनी सगळं काय सांगितलं, मी सोने दी. हा माणूस 12 महिन्यापूर्वी तुम्हाला माहीत होता का? हा शरददादा आमदार झाले त्या 1 महिन्या अगोदर लोकांना 2 महिन्या अगोदर पठाराला पाडणे म्हटलं, ते म्हणजे हा माणूस तुम्हाला 12-14 महिन्यापासून दिसायला लागला. याच्या अगोदर पुढं होता. आता जे स्नेहल शेळके ताई आहेत किंवा वल्लभ सर आहेत, गेली 15 वर्ष या गटामध्ये काम करत आहेत. मी 2009 पासून या गटामध्ये किंवा इकडं काम करतोय, आम्ही इलेक्शन लढतोय, आम्ही तेव्हापासून काम करतोय. पण शेळके फॅमिली तर सगळे गावातली सगळी पद्धत त्यांना पाहिजे ना असा आरोप केला जातो. नक्की काय? हे बघा, आज राजुरीमध्ये जेवढ्या पतसंस्था आहेत, आता राजुरी गावचे सरपंच प्रियाताई हाडवळे, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम डी गांगाळे साहेब, ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष गोरक्ष शेठ हाडवळे, त्यानंतर गणेशदूत संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील आवटी, विविध कार्यक्रम सोसायटीचे अध्यक्ष कारभारदादा आवटी, तंटामुक्तीचे अध्यक्ष मुरली पाटील आवटी. मला एक सांगा, याच्यामध्ये शेळके आडनाव कुठं आलं आहे? शेळके आहेत का याच्यामध्ये? कुठं शेळके याच्यामध्ये कुठंही नाही. पण ज्या वेळेस तुम्ही एखादा असं असताना सगळे गावातले जे काही राजकीय नेते किंवा राजकीय पुढारी आहेत हे शेळक्यांपासून बाजूला का? नाही सर, कसं आहे, तुम्हाला कार्यकर्ते सांभाळायची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. शेळके पदावरती गेली 8 वर्ष नाहीत, पण त्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळले, त्यांना ताकद दिली. त्यांना प्रत्येक कुठं संस्थेमध्ये कोणी उभं राहिलं तर त्याला ते पाठबळ देतात. ताकद हे केलंच पाहिजे ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला कार्यकर्ते पाहिजेत, पण ते कधी पाहिजेत? निवडणूक लागली का 8 दिवस कार्यकर्ते वापरायचे, निवडणूक झाली का कार्यकर्त्यांना बाय बाय करायचं. शेळकेंचं तसं नाही. शेळके हे कार्यकर्ते सांभाळतात, त्यांना सुखदुःखामध्ये उभे असतात, त्यांच्याबरोबर फिरतात, त्यांच्या कार्यात असतात, सगळीकडे असतात. अडनिर्णयसुद्धा ते त्यांचं सगळं काम करतात. आता एक साधं उदाहरण देतो. यांनी पाणी वाटलं असेल, किती काय सांगतोय, किती वाटलं किती ते माहीत नाही आम्हाला, पण त्यांनी तर राजकारण केलं की नाही? आज गरजवंतांना तुम्ही मदत केली, त्याचं आज तुम्ही राजकारण करतायत. शेळकेने कधी सांगितलं का मी शैक्षणिक संकुलमध्ये एवढ्या पोरांना फी माफ केली, मी आज तिथं जे हॉस्पिटल चालू आहे, मी त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचे आता एवढ्या लोकांची त्यांनी मोफत ऑपरेशन्स केली आहेत, काही डोळ्यांचे केले आहेत, काही वैद्यकीय ऑपरेशन्स केले. त्यांनी सांगितलं का अजून भाषणामध्ये? त्यानंतर भाऊ शेळके किंवा ते ज्यावेळेस त्यांचे कोणी कार्यकर्ता गेला त्याला ऑपरेशनला काय गरज पडली तर कोणाला 15,000 दे, कोणाला 60,000 दे, कोणाला 40,000 दे. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्याने आत्तापर्यंत त्याचा उल्लेख कधी राजकारणात केला का? मला वाटतं ते करणार पण नाहीत. अहो, तुम्ही मदत करताय ना, तुम्हाला मनातून मदत केली ना, मग तुम्ही निस्वार्थ भावने मदत केल्यानंतर ते राजकारणात आणायची गरज काय आहे तुम्हाला? म्हणजे आता काय आहे, ते करतात, ते दाखवणार पण आहे, कारण त्यांची संस्कृती वेगळी आहे. जरी आमची विचारधारा वेगळी होती, पण आम्ही एकाच पक्षाच्या विचारधाराशी बांधील होतो. ते त्यांचं काम करत आहेत आणि त्यांचं काम पण तसं चांगलं आहे. आणि हे काय आरोप करायला तर कोणी कसंही करेल. तुमची मैत्री होती, आता दुरावा का? नाही मैत्री नव्हती साहेब. माझ्याकडे बरीच असे, मला काय झाला मध्ये प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. मी अतुल सर बरोबर असल्यामुळं आमच्या गावात ठेकेदारी व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो. ठेकेदार पण जास्त आहेत. प्रत्येकाला अपेक्षा असते का बाबा मला काहीतरी दिलं पाहिजे, मला काहीतरी दिलं पाहिजे. जर कोणाला मोठं व्हायचं तर त्याला आमदारांच्या ताकदीची गरज असते. हे सगळे माझ्या भोवती आले होते, पण ते मला नंतर कळले, मित्र म्हणून आले नव्हते. प्रत्येकाला काहीतरी आपल्याकडून अपेक्षित होतं, कोणाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे होते.
कोणाला बिझनेस पाहिजे होता, कोणाला अतुल शेठची पॉवर पाहिजे होती. मग मी आपलं मोकळ्या मनाने अतुल शेठबरोबर जायचं, त्यांची कामं करायचो. याची कामं करून दिलं ना आम्ही. मला अपेक्षित काय होतं, या माणसाला ज्यावेळेस आम्ही एवढी ताकद देतोय, तर मला एकदा त्याने विचारलं पण, तू चुकीच्या माणसाला मदत करतोय. मी म्हटलं का? नाही म्हटलं ठीक आहे, चुकीचा कसला म्हटलं, आपला कार्यकर्ता येतो, आज तो मोठा झाला तर मला या गटामध्ये ताकद भेटेल. तुम्हाला एक सांगतो, मी मारुतीचा भंडारा घ्यायला तयार आहे. मी कधी देवाच्या शक्तीच्या भानगडीत पडत नाही, पण आता लईच आले म्हणून सांगतोय. याला सगळ्या येणुस्या काढून देत असताना एक स्टेज अशी आली की याचे सगळं काम थांबलं होतं. मी अतुल शेठला हात जोडले. म्हटलं अतुल शेठ, तुमच्या एका पत्रामुळे याचं आयुष्य उभं राहील. यांनी 4-5 कोटी रुपये एका बिझनेसमध्ये लावलेत, पण तुमच्या एका पत्रामुळे हा वाचल. जर नाही पत्र मिळालं तर हा सगळा लयाला जाईल. मी अतुल शेठला हात जोडले, विनंती केली. हा रडत होता माझ्याकडे एक दिवस अगोदर. अतुल शेठ हात जोडून विनंती केली. अतुल शेठ कोणते पत्र घेतलं. अतुल शेठ मुंबईला निघाले होते. अतुल शेठने ते पत्र पुष्करला सांगितलं, पुष्कर जयसिंगला एक पत्र दे. त्याचं नावसुद्धा घेतलं नाही, कारण अतुल शेठ माझी चर्चा करायची. पत्र घेतलं. त्या पत्रावरती याचं सगळं वैभव उभं राहिलं आणि मी अतुल शेठला सगळं सांगितलं. मला अतुल शेठ म्हणते, तू चुकीच्या माणसाला मदत करते, कारण आत्तापर्यंत मला अनुभव असा की माणसं ओळखायला चुकत नाही. तर तेव्हाच हा मला काय म्हटलं माहिती आहे का? म्हटलं अध्यक्ष, तुम्ही ना लय भारी काम करता म्हटलं. मी म्हटलं बघा, तुला मी जी मदत करतोय तर मला पुढं व्यवसायात कुठंतरी मदत व्हावं माझी अपेक्षा आहे. मी आता पायाजवळ पाहणारा माणूस नाही. तू पुढं मोठा झाला तर मलाही त्याचा फायदा होईल. मला काय म्हटलं तू, तुम्ही पुढल्या वेळेस कुठली इलेक्शन लढले ना, पंचायत समिती लढा, कुठली लढा, तुमचा सगळा खर्च मी करत. म्हटलं माझी एवढी पण अपेक्षा नाही. पण हा माणूस त्यावेळेस एवढा झाडावर चढवायचा का मला असं वाटायचं हा माझ्यासारखं मी लईच भारी, मला ती अशी त्याने हवेतच ठेवला. आणि हे सगळं करत त्याने करून घेतलं सगळं. मला म्हणायचं आपला व्यवसाय चालू झाला ना का आपण अमोल कोल्हेंना आणि अतुल शेठला बोलावणार आणि त्यांच्या हस्ते आपण छोटं खाणे उद्घाटन ठेवणार आणि त्यांच्या हस्तेच आपण पीठ कापणार. आयला हे सगळं मी म्हणायचं याला माणूस चांगला आहे, आपल्या नेत्याला मान देतोय, आपल्या नेत्याला बोलवतोय. मी म्हटलं ठीक आहे, ओके. काम झालं. मला थोडा अंदाज यायला लागला का मी कुठं चुकतोय. काम झालं, बायपास झाला. सुरुवात कधी झालं तुम्हाला सांगतो मी. आमच्या गावामध्ये अमोल कोल्हे खासदार साहेबांनी एक रस्ता मंजूर केला 5 कोटी रुपयाचा, बोरी रोड राजुरी ते उंचकडक रस्ता. हे एक टेंडर यांना पाहिजे होतं. अमोल कोल्हे साहेबांकडे मी जाऊन बसलो. माझ्याबरोबर पांडुरंग पवार साहेब होते. खासदार साहेबांना म्हटलं, खासदार साहेब असा कार्यकर्ता आहे, याला एवढं टेंडर आपल्याला असं करायचं आहे. खासदार साहेब म्हटले, जेव्हा ते टेंडर प्रोसेसला काम येईल मला सांग, त्यावेळेस मी काय करता येईल का पाहतो. पण त्यावेळेस पक्षाचे 2 भाग झाल्यानंतर मी खासदार साहेबांना कसं सांगणार ना, मी अजित पवार गटाबरोबर ते शरद पवार गटाबरोबर. ते काय जमलं नाही. यांनी तिथं जायचा प्रयत्न केला, पण खासदार साहेबांनी त्यांना तिथं काय थारा दिला नाही. त्यांचं तिथं फिसकटलं. मग खासदार साहेब सोडले यांनी. मग आता काय करायचं. मग आढराव पाटील राष्ट्रवादीमध्ये आले, ते खासदार केले उभे राहिले. याच्या 1 वर्ष अगोदर अतुल शेठचे सगळ्या वेळेला बॅनर लावले उंचकडे यात्रेला. मग आता आपले भैरवनाथ यात्रेला म्हटलं आता काय आपल्याला कार्यकर्ता तयार झाले, अतुल शेठला ताकद मिळाली. मी शेठचा माणूस ना, अतुल शेठ माझं अतुल शेठवरती बेनके फॅमिलीवरती माझं नितांत प्रेम. आणि म्हणून मी म्हटलं बाबा माझ्या नेत्याला ताकद देतोय मी, एकदम त्याला पूर्ण मदत करायला लागलो. पण अतुल शेठची बॅनर सगळं झाल्यानंतर आढराव पाटील आले. अमोल कोल्हेनंतर आढराव पाटलाची 1 वर्ष अख्खी बॅनर लावले. पण खासदार साहेबांना त्या ठिकाणी अपयश आले, ते पराभूत झाले. त्यांच्या गुन्ह्याने काही ते 5-10 लाखाची कामे मिळवली. ती पण लागत असं मी सांगतो कुठले मिळवली ते कामे मिळवली. पण खासदार साहेब पराभूत झाला. मग दिसलं का हे नाणं काही आता मार्केटमध्ये चालणार नाही, आपला धंदा कसा चालेल पुढं. मग आता खासदार साहेब सोडले. मग त्यावेळेस तालुक्याच्या रणरागिने आपल्या आशाताई बुचकेताई होत्याच. त्यांचं कामाचं त्यांनी प्रचंड काम आणायचं, त्यांचा वेग आहे, ते कामं भरपूर आणतात. आमच्या गावात पण त्यांनी चांगली कामं केली. मग आता काय करायचं. मग ताईंना कॉन्टॅक्ट केलं. ताईंकून पण काम घेतलं त्यांनी. ताईंकून कामं घेतलं. ताईंबरोबर गाडीमध्ये फिरायच्या, आमच्या राजुरीत फिरायची. इकडं मला सुद्धा काय कार्यक्रम ते गाडीमध्ये ताईंचे दिसले. ताईंना एकदा ऑफिसमध्ये घेऊन गेलेलं मला कळलं. ताईंचा सत्कार बित्कार. तुम्ही ताईंना विचारा, तुम्हाला खोटं असं तुम्ही अशा त्यांना विचारा, माझी बाईट त्यांना दाखवा. ते जर बोलल्या काही मी चुकीचं बोलतो ते मी जाहीर माफी मागेल. मग अशा ताईंकडून कामं वगैरे घेतली, सगळं केलं. नंतर मग काय झालं मला कळलं नाही. त्यांना असं वाटलं का नाही. मग त्या दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं अतुल शेठने मंजूर केली आणि भरपूर कामं मंजूर झाली. आमच्या गावातच जवळजवळ 17-18 कोटी रुपये मंजूर झाले. यांना परत अपेक्षा, मग आता परत अतुल शेठ यायचं. मग त्याने ते प्रयत्न केले, त्यांना ते जमले नाही. मग आता शेवटचा पर्याय काय, परत मैत्रीचा वापर केला का मध्ये. नाही मी तर सुरुवाती माझं असे वाणी साहेब, मला एका माणसाने धोका दिला. मी आर्थिक नुकसान पाहत नाही, माझं काय नुकसान होते मी ते पाहत नाही. पण परत मी त्या माणसाजवळ जात नाही. मी तो विषय कधीच सोडून दिला होता. यांनी माझ्या दुसऱ्या मित्राचे प्रयत्न केले बाकीच्यांनी, पण त्यांना निरोप असे आले का तुला काय आता बेनके फॅमिली परत उभी करणार नाही, कारण तू त्यांना दगा दिलाय. मग शेवटचा पर्याय काय होता. मग हे शरददादाच्या
आमदारकीच्या अगोदर विधानसभेच्या अगोदर एक महिना अगोदर हे शरददादा जॉईन झाले. मला एक सांगा, मग शरददादाला जॉईन झाले, हे मतदान शरददादाचं आहे का यांचं आहे? हे घरात झोपले जरी असते ना तरी शरददादा आमदार झाले असते. यांनी शरददाचं काम नजरांचं केलं ना तर शरददादा या गावात तेवढं आहे तेवढंच मतदान झालं असतं. गेल्या विधानसभेला शरददादा जेवढं मतदान होतं तेवढंच मतदान आता शरददादाला झालेलं आहे. बाकी काय मतदान वाढलेलं नाही. पण यांच्यामुळे ते मतदान झाले असं अजिबात नाही. या जिल्हा परिषद गटामध्ये तुतारीला 1 नंबरचं मतदान आहे, 2 नंबरला दादा आहेत आणि 3 नंबरला अतुल शेठ आहेत. यांनी असं वातावरण तर तयार केलं का मी गाडा वाढला आणि माझ्यामुळे सगळं मतदान क्रिएट झालं आणि त्याने ते पिक्चराईज केलं, त्याने ते लोकांमध्ये असं बिंबवलं आणि त्यातून तो दादाकडे उदयास आला. तो दादाकडे काय उदयास आला तर त्याला दादाकडून काय लोक पाहिजे ना, कामं बिमं आता चालूच आहेत ना त्यांची. ते पण दादाचे एकनिष्ठ कार्यकर्ते. एकनिष्ठ कधी झाले? 12 महिन्यापूर्वी. त्याच्या अगोदरचा इतिहास काढा ना तुम्ही. कधी एकनिष्ठ द्या ते कार्यकर्ते. जो त्यांना टेंडर देईल, जो त्यांचा कंपनी चालवायला मदत करेल, त्यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते. ते कोणाचे एकनिष्ठ कार्यकर्ते नाहीत. आणि हे तुम्ही दादांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. उलटं मी दादांना सुद्धा हे माहिती आहे, कारण शरददादा हे आता तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांमध्ये हुशार नेते आहेत. त्यांना कार्यकर्ता ओळखता येतो. त्यांचं मन त्यांना सांगेल का हा कार्यकर्ता कसा आहे. पण दादा आता काय बोलणार नाहीत. शेवटी दादा आहेत, त्यांना कोणाला किती ताकद द्यायची, कोणाला किती रोखायची त्यांना माहिती येते. शेवटी त्या आमदारकीच्या लेवलची ही सगळी माणसं आहेत. पण हा कोणाचा निष्ठावान कार्यकर्ता नाही. याची कंपनी चालवायची, याचे टेंडर्स याला मिळवायचे, त्याला कामं करायची आहेत. हा काय कोणाचा कार्यकर्ता नाही. याला राजकारणाची काही पडलं नाही. पण आता काय झाले, राजकीय स्वरूप वाढलं राजकारणाचं, त्याला थोडी बॅकिंग मिळाली पैशाचं. मग आता काय, मग आता कुठंतरी सत्तेत जायचं. सत्तेत गेल्यानंतर आता पावर येईल. पावर आल्यानंतर मग सगळी कामं आपणच मिळवायची. अहो भुजबळ साहेब 2 महिन्यापूर्वी गावात उद्घाटनं झाली कामाची उद्घाटनं. यांनी सिंगल गावातल्या एकाही नेत्याला उद्घाटनाला बोलवलं नाही. आम्ही गेल्या 5 वर्षात अतुल माध्यमातून 33 कोटी रुपयाची कामं केली. त्या सगळ्या उद्घाटनांना गावातले सगळे सन्मानी नेते बोलवले. त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक दीपक रावटी होते, राजूरगावचे सरपंच होते, उपसरपंच होते, माऊलीश्वर होते, प्रियाताई होते, निवन वल्लभ शेळके सरसुद्धा होते. आम्ही त्या ठिकाणी राजकीय दूताभास केला नाही. मी असं नाही म्हटलं. ही कामं जयसिंग आवटीनं मंजूर केली आणि सुप्रिया जयसिंग आवटी कार्यसम्राट. नाही, पण आता जर तुम्ही असं म्हणत असाल का बाबा गावातल्या एकाही उद्घाटनाच्या किंवा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला त्यांनी पंकज कंसेंनी कोणाला बोलवलं नाही आणि तुम्ही बोलवलं आहे. आज पंकज कंसेंबरोबर सगळे गावातले पुढारी आहेत. हां, मग सांगतो ना तुम्हाला मी. यांना हे त्याच्या प्रेमापोटी गेलेलं नाही आहेत. मग तो खूप चांगला आहे, तो विकास पुरुष आहे, असला काय प्रकार नाही. त्यांना माहिती आहे हा कोण आहे ते. हे काय गेलेत तर आमच्या गावात काय झालं, एक व्यक्तिद्वेष म्हणतो ना आपण, तो राजकारणामध्ये आमच्या गावात जास्त प्रमाणात आहे. माझं म्हणणं आहे तो नसावा, पण तो दुर्दैवाने आहे. आता एक बघा तुम्ही क्षेत्राच्याच गावचे आहेत. आमची दूध संस्थेचे इलेक्शन हे सगळे मंडळ एकत्र लढतात. सोसायटी इलेक्शन सगळे पुढारी उमेदवार होते, सगळे एकत्र लढले. तुम्ही ज्ञानदीप पतसंस्था एकत्र लढताय, तुम्ही शरदचंद्र पतसंस्था एकत्र लढताय. मग तुमची विधानसभा एकत्र तुम्ही विचारानं लढले, तुम्ही लोकसभा एका विचारानं लढले, एका साईडने एका बाजूने लढले आणि हे सगळं चालतं. त्यावेळेस तुम्हाला शेळके चालले किंवा बाकी सगळं चाललं. पण ज्यावेळेस झेडपीची इलेक्शन आले, हे जिकडे गेलेत ना, हे सगळ्यांना अतुल शेठने विचारलं होतं तुमच्या घरात कुणीतरी उमेदवार आहे का, मी तुम्हाला तिकीट देतो. हे सगळ्यांनी असमर्थता दाखवली. शेवटी पक्षाने मला तयारी करायला सांगितली. मग त्यावेळेस एका नाही लढायला तयार झाले. पक्षाला उमेदवार पाहिजे ना, मग पक्षाला उमेदवार पाहिजे म्हटल्यानंतर शेळके या ठिकाणी तयार होते. त्यांनी 7-8 वर्ष काम केलं होतं. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, त्यांना काम करायला लावलं. मग आता काम करायला लावल्यानंतर मग आम्हाला उमेदवार नको आहे. मग कोण पाहिजे तुम्हाला उमेदवार? हा नको, तो नको, हा नाही पाहिजे, तो नाही पाहिजे. पक्ष वाढायचा कसा? आज भारतीय जनता पार्टी पक्ष बघा, BJP कोणालाही पक्षात घेते पण पक्ष वाढवते की नाही? मग पक्ष वाढवायचा नाही का या गटामध्ये, ह्या गावामध्ये गटाळ वाढवायचं नाही, ह्या तालुक्यामध्ये पक्ष वाढवायचा का नाही? वाढवायचा ना. मग वाढवण्यासाठी तुम्हाला उमेदवार द्यायचे नाही आणि पक्ष वाढला पाहिजे, असं कसं चालत? मग ते आम्ही दिलं तिकीट. आता व्यक्तिद्वेषापोटी लोक गेले विरोधात. तो चांगल्या म्हणून गेलेला नाही. त्यांनी यांना कधी सन्मानही दिला नाही, कधी यांना विचारलंही नाही. आणि यांची माझ्याबरोबर खाजगी चर्चा आहे सगळ्या. हे काय बोलतात त्यांच्याविषयी, ते काय बोलतात त्यांच्याविषयी. पण आता काय, हे तिकडं हे तिकडं. शेळके जर अ का असते ना, हे ब काही गेले असते. शेळके जर ब का असते तर हे अ काही गेले असते. अशी ह्या गावामध्ये परिस्थिती आहे. पण ह्या गावातली जनता ही विकासाला मानणारी आहे. हे गावातली जनता ही अशा व्यक्तिद्वेषापोटी राजकारण चाललं आहे, याला बळी पडणार नाही आणि विकासाच्या मागं जाईल. कारण ह्या गावावरती इतकं प्रचंड प्रेम शरद पवार साहेबांनी केलं आहे. त्या दिवशी विरोधकांनीच भाषणामध्ये उल्लेख केला. पिंपळजोगाचे कालवा झाला आहे आज, तो शरद पवारांनी आणि पुरणदोस अजितदादांनी नेला. ते पाणी दादांनी दिले.
हे जर पाणी नसतं ना भुजबळ साहेब तर आमचा निम्मा राजुरी हा दुष्काळी भाग जाहीर झाला असता. तिथं पाणी प्यायला नसतं. पण आज आमचा सर्व भागामध्ये पाणी फिरतं आहे. ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन्माननीय वल्लभशेठ बेनके साहेबांची आहे. यांच्या पुण्यातूनही सगळं कुठलं आहे बेल्ले. बरोबर आहे. तुम्ही तुमच्या गावचं नाव लगेच बेल्ला म्हणून सांगितलं. मला विचारलं मी सांगेल माझं गाव राजुरी. त्यांच्या गावचं नाव ते का सांगत नाहीत? सांगितलं पाहिजे ना मी उंच खडकचं आहे. अहो एवढं चांगलं ते उंच खडक गाव. उंच खडकला ते काय खबडी पर्यटन स्थळ ते कसं आहे काय? नाही कबड्डी नाही होतं आता नाही. खबडीचं पार तिथं सगळं सत्यानाश झालेलं आहे. तिथं खबडी नाही राहिली तिथं. आता तिथं निसर्ग सौंदर्य राहिलं नाही, खबडी राहिली नाही, प्राणी राहिले नाही, वन्यजीवन राहिलं नाही. सगळं सन्माननीय ह्या नेत्यांच्या कृपेने निस्तनाबूत झाले तिथं. सगळं काय राहिलं नाही तिथं. खबडी राहिलं नाही याला कारणीभूत कोण आहे काय? नाही कारणीभूत हे समोरचेच ना. आता साहेब हे जर काढलं ना लय लांबपर्यंत जाईल. पण तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही. अहो यांचे लय प्रताप आहेत. हे आता लोकांना माहीत नाहीत. हा फक्त 12 महिन्याचा गोड बोलणारा माणूस लोकांना माहिती. हे म्हणजे साखरेचं पोत आहे फक्त दिसायला बरं का. तसं ते अजिबात नाही. पण त्यांनी तुम्ही तिकडे जाऊन बघा स्वतः. आपल्या गावचं भकास करून टाकलं आपलं गाव. काय त्या गावचं निसर्ग सौंदर्य होतं काय होतं. तुला जर बिझनेस करायचा होता तर तू बाहेर जाऊन करायचा. स्वतःच्या गावचं वाटोळं करून तुम्ही हे करताय आणि समाजामध्ये सांगताय का मिले चांगलं आहे, मिले हे मिले ते. तुम्ही जाऊन बघा स्वतः तिथं. तुमच्या मैत्रीतली दुश्मनी नाही नाही काही? हो अजिबात नाही. मी मैत्रीला एवढा म्हणजे एकतर मी कमी लोकांवर मैत्री करतो. मला मैत्री या विषयच आवडत नाही. कारण काय माहिती आहे का माझं एक स्वतःची भावना आहे. मैत्री माणसाच्या आयुष्यात 1-2 जणांना भरू शकते. पण बाकीची मैत्री होते ना हे काहीतरी एकमेकाचं देणं घेणं किंवा कुठंतरी आपले काहीतरी मिळवायचं असते म्हणून एकमेकाशी आपण जुळलेला असतो. मैत्री खूप कमी असते. मैत्रीचं माझं काय नाही. मी असं घाबरत नाही. मला एकटं राहायची सवय आहे. आणि मला आयुष्यामध्ये लई 5 कोटी रुपये कमवायचे तर 50 कोटी मित्र रुपये म्हणूनच तुम्ही कमवायचे. त्यांना यांना हे अतुल शेठ बेनकेंक नेलं ना? अहो मित्र म्हणून नेलं. कारण काय नेलं आता सपोज एखादा मित्र माझ्याकडे आला आणि तो जर म्हटला का मला असा ताकद पाहिजे, मला व्यवसाय करायचा आहे, तुझी मला मदत पाहिजे, मी करणार. माझा मित्र मोठा होतोय ना. पण मला हे नव्हतं माहिती ना मैत्रीचं नाव घालतो आपण कोणीतरी स्वार्थी माणसाला मदत करतोय म्हणून. आणि माझं एक आहे ज्याचं खाल्लं ना त्याच्या छातात जागलं पाहिजे आपण. ज्या अतुल शेठने तुम्हाला उभं केलं, ज्या अतुल शेठने तुम्हाला व्यवसायाला मदत केली, तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या. आणि निदान 1-2 वर्ष तरी त्याची जाण ठेवायची होती आपण. हां त्याचं खाल्लेलं अजून तोंडाच्या बाहेर निघालं नाही. तेच तुम्ही दरवाजे बदलायला लागले, तेच तुम्ही घरं बदलायला लागले. किती हा स्पीड. अहो तुम्ही 10 महिन्यामध्ये अख्ख्या तालुक्याचे नेते फिरून आले ना. दादाकडे किती दिवस येते. दादाकडे लाभ ज्या दिवशी दादा म्हणतील ना का थांब आता तुझ्याकडे सगळं नाही ते त्याला पर्यायसुद्धा सुटतील. कारण यांना बाकी हे कोणाची पक्ष नाही काय नाही. यांना फक्त यांचा धंदा, यांची ठेकेदारी, यांची कंपनी हाच यांचा पक्ष आहे. बाकी काय नाही. म्हणजे आता तुमचे मित्र राहिले नाहीत? नाही मित्र नव्हतेच ना. मला वाटलं होते ते नव्हते. मित्र नव्हते आपले कधी. ते मित्र वगैरे काय नाही. ते मला आणि मी तुम्हाला सांगू आता मला डायबिटीस नाही काहीच नाही. पण मी गोड काहीच खात नाही. मी एवढा गोडाला घाबरतोय का मी शुगरही खायचं म्हणजे साखरही खायचं बंद झालं. गोड काही खातच नाही. कारण मला गोड बोलणारे माणसंच आवडत नाहीत. आणि मी ते घाबरतोय लोकांना. माझ्याशी कोणी गोड बोलला ना का मला ते सगळं आठवतं का गोड बोलणारे कोण होतं ना आपलं काय झालं त्याच्यामध्ये. आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे म्हणून राजकीय दोषापोटी तर नाही सगळं काही तुम्ही एवढं अजिबात नाही. मी त्यांचा अजून व्यवसाय काढला नाही, त्यांचं काही काढलं नाही. पण काय असतं माहिती आहे का एखादा माणूस जेव्हा समाजाला फसवायला निघाला आहे पण ज्याने तो अनुभव घेतला ना त्याचं ते दायित्व बनतं का त्यांनी समाजाला त्यापासून वाचवलं पाहिजे. मी समाजाला वाचवतोय आज. मला माहिती आहे माणूस पुढे गेलो काय करणार आहे ते. 10-12 महिने झाले हा माणूस इतकं यांनी नगानात चालवलं आहे. मला ज्येष्ठ लोक येऊन सांगतात का बाबा त्याला आवरला पाहिजे. अहो यांनी ठीक आहे ना तुला इलेक्शन लढायची लढ, तू सात्विक पद्धतीने लढ. जसे शेळके गेले होते पंढरपूरला लोक घेऊन तसे लोकांना पंढरपूरला घेऊन जा. पोरांना आळंदीला घेऊन जा. त्यांना देवदर्शन घडव ना. तू चाललंय काय तुझं दररोज 10-12 पोरांना बाकीच्या जी पोरांना राजकारण अजून माहिती नाही जे नवीन राजकारणात आलेत त्या पोरांना खर्च पाणी करायचा, त्यांना व्यसनाला लावायचं, त्यांना देशद्रोही लावावं. त्यांचे ज्येष्ठ लोक मला येऊन भेटतात. मला येऊन सांगतात का रे जयसिंग बघ म्हटले आमची पारमाण्यातली 4-5 वर वाया घालवली. या पोरांना काय सांगायचं. इलेक्शन झालं यांना कोण खर्च करणार आहे. हे बरोबर आहे ना भुजबळ साहेब. हे गावची संस्कृती नाही. या गावामध्ये भरपूर नेते होऊन गेले पण अशा पद्धतीने कुणी राजकारण हँडल केलं नाही ना अशा पद्धतीनं वातावरण तयार केलं नाही. तुम्ही मिरवणुकीला जायचं, वरातीला जायचं, तिथं पहिले पोरांना खर्च करून नाचायला लावायचं. अरे नाचा पण त्या नाचताना तुम्ही किती कुटुंबांचं जीवन उद्ध्वस्त करताय ते बघा. मला तर असं कळलं एका गावामध्ये गेले होते एक नेते. त्या नेत्याला एका बाबाने हात जोडून सांगितलं
का दादा त्याला आवरा त्याने फार आमची पोरांचं फार वाटोळं गेले. हे सत्य घटना आहे. आता ती कोण बोललं काय बोलपर्यंत जात नाही, पण हे खरं आहे. इथपर्यंत आपली चर्चा आहे, आपल्या सगळ्या गोष्टी आहे. तर हे बरोबर नाही ना. मला काय म्हणायचं, तुम्ही लढा, तुम्ही पैसे खर्च करा, तुमच्याकडे पैसे चांगले आहेत, तुमच्याकडे पैसे नाही असं नाही, तुम्ही प्रचंड पैशावाले आहेत, तुमच्या दररोज 50 गाड्या फिरत आहेत, ते आम्हाला दिसते, लोकांनाही दिसते. हे फक्त खोटा चेहरा दाखवायचा, त्यात काही तथ्य नाही. पण नैतिकतेने तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, नीतिमत्ता तुमच्याकडं पाहिजे. आणि ती नसली तर हे वैभव जास्त काळ टिकत नाही, लक्ष्मी राहत नाही तुमच्याजवळ, कारण त्याला तुम्हीच त्याला कारणीभूत असतात.